नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुकांशलबंद आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 28 एप्रिल 2025 वार सोमवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांचे दर थोडीशी आपल्याला स्थिर असलेली पाहायला, त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला, इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला असता हे आपण पाहणार आहोत। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जेणेकरून गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर याच्यावर पाहायला। कांद्याची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला आवक पाहू शकता। तर मोठ्या साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत दर पाहायला। हलके माल जे ते साधारणतः 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता। मार्केटमध्ये हलक्या क्वालिटीच्या कांद्याची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक झाली पाहायला। या ठिकाणी पण पाहू शकता साल गेलेल्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। तर हलक्या मालाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मीडियम तसेच फूट असलेला मिक्स असलेल्या कांद्यासाठी 7 ते 8 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला होते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत आज थोडेसे 1 रुपयाने कमी झालेले पाहायला मिळतात। पुरी कैरीची आवक पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती कैरीची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर कैरीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे आहे ते 40 ते 45 रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात। कोवळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला बेटांचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते साधारणतः 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे ते साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। काकडीची आवक पाहू शकता। तर काकडीचे दर जे आहे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी पाहू शकता। तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलकी माल जे ते साधारणतः 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर हिरव्या काकडीचे दर जे आहे ते साधारणतः हिरव्या चायना काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते। 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या चायना काकडीसाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून कारल्यांचे दर पाहायला मिळतात। चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चवळीसाठी वाढ झालेली पाहायला मिळते। पुणेरी गावावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुणेरी गावासाठी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून पुणेरी गावावरचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये
70 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात. शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेवग्यासाठी साधारणतः दर येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात. काळ्या भारताच्या क्वालिटीनुसार वांग्याचे दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला होतात. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून कोबीचे दर पाहायला होतात. टोमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते साधारणतः 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला होतात. तर सरासरी मार्केटमध्ये दर जर पाहिले तर साधारणतः 8 रुपयापर्यंत सरासरी दर पाहायला होते. एखाद दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत दर पाहायला होतं. आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते. आल्याची आवक पाहू शकता. तर हलके माल जे साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतं. तर आवक पाहू शकता. यामध्ये आपल्याला क्वालिटी पाहू शकता. तर खराब क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात. तर हलके माल जे येते साधारणतः तसेच मिडियम क्वालिटीचे साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी पाहायला होते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर 17 आल्यासाठी पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला मिळतात. पालकची आवक पाहू शकता. तर आज पालकसाठी दरामध्ये घसरण झालेले पाहायला होते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला होते. हलके क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पालकसाठी पाहायला होते. कोथिंबीरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर येते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला होते. तसेच विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार कोथिंबीरचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात. मेथीची आवक पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता. तर क्वालिटीनुसार हिरवी मिरचीसाठी साधारणतः 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुकण कलसासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला सुटपणचे दर जे आहे ते साधारणतः कमी पाहायला मिळतात. तर आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता. हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या सुटपणासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला सुटपणचे दर पाहायला मिळतात. पपईची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. खरबूजची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः
6 ते 7 रुपयापासून देखील पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. खरबूजसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. डाळिंबची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते 280 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 25 ते 30 रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चिकूच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता. मोठ्या दरावरती लिंबांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 50 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर लाल झेंडूसाठी मागणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर लाल झेंडूचे दर हे आपल्याला 10 ते 15 रुपयापासून केजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून अस्टरचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहेत 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी स्टिकचे दर पाहायला मिळतात. लाल गुलाबची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात. कलर गुलाबची क्वालिटीनुसार डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात. जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. पेट्याची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पेट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून टेटसचे दर पाहायला मिळतात. चिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात.